रक्तस्राव होणाऱ्या रुग्णावर 5.5 तास दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार नाहीत. गर्भवती ईश्वरी भिसेच्या मृत्यूला रुग्णालय दोषी. राज्य सरकारच्या समितीच्या अहवालातून आरोप. गर्भवती मृत्यू प्रकरणात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं पत्रकार परिषद गुंडाळली. पत्रकार प्रश्न विचारत असताना संचालक डॉक्टर धनंजय केळकर निघून गेले. डॉक्टरांनी डिपॉझिट मागण्याची पद्धत आमच्या रुग्णालयात नाही, मात्र त्या दिवशी डॉक्टरांच्या मनात काय आलं आणि त्यांनी 10 लाख डिपॉझिट नमूद केलं. मंगेशकर रुग्णालयाचे डीन डॉक्टर धनंजय केळकरांचं उत्तर. मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर सुश्रुत घेसास यांचा राजीनामा. गर्भवती ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणात वादात. प्रसूतीसाठी 10 लाख डिपॉझिट मागितल्याचा ठपका. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवतीचा मृत्यू नव्हे, हत्या. डॉक्टर सुश्रुत घेसास यांच्या 24 तासांच्या आत त्यांच्यावर कारवाई करा. खासदार सुप्रिया सुळे आक्रमक. राज ठाकरेंविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका. राज ठाकरेंच्या भडकाऊ भाषणामुळे हिंदी भाषिकांवर हल्ला होतोय. उत्तर भारतीय विकास सेना प्रमुख सुनील शुक्लांची याचिका. निवडणूक आयोगानं मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी. पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्कात 2 रुपयांची वाढ. मात्र देशभरात पेट्रोल डिझेल महागणार नाही, हा खर्च पेट्रोलियम कंपन्या उचलणार. निर्णयाच्या अर्ध्या तासानंतर सरकारचं स्पष्टीकरण. ग्राहकांना दिलासा. देशभरात सोन्या चांदीचे भाव किंचित कोसळले. 24 कॅरेट सोन्याचे दर प्रतितोळा 88,230, 22 कॅरेट 80,878 प्रतितोळा, तर 1 किलो चांदीची किंमत 88,870 रुपयांवर. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे 19 जूनला प्रस्थान. आळंदीच्या आजोळखर गांधीवाड्यातून प्रस्थान करणार. 5 जुलैला पंढरपुरात दाखल होणार. 6 जुलैला आषाढी वारीचा सोहळा. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे भारतीय शेअर बाजारात हाहाकार. गुंतवणूकदारांचे 19 लाख कोटी बुडाले. मिड कॅप आणि स्मॉल कॅप स्टॉकमध्येही 10% घसरण.